कालकथित विष्णू वामन गायकवाड यांना आपली आदरांजली समर्पित करून त्यांच्या पुण्यस्मरणाचे अनुमोदन करूया. 31 डिसेंबर माझ्या पप्पांचा वर्षश्राद्ध आहे फ्रेंड्स. तर त्याच्यासाठी हा छोटासा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आम्ही, आणि त्याचकरिता आम्ही ते 30 डिसेंबर रात्री सगळे इथे थांबलेले आहोत. आणि ते बघू शकता तुम्ही, सगळे इथे फुलांचं डेकोरेशन चालू आहे. फुलवाला आला होता आणि त्याच डेकोरेशन चालू आहे. हे सगळं तुम्हाला सकाळी पाहायला भेटेल. आणि छोटासा कार्यक्रम, आणि हे माझ्या पप्पांसाठी, माझ्या पप्पांचा 5वा वर्षश्राद्ध आहे. पण ही गोष्ट फेस करणं, एक्सेप्ट करणं खूप आमच्यासाठी कठीण आहे. पण आता काय करणार, त्या गोष्टीला सामोरं जावंच लागतं. आणि याच गोष्टीमुळे आम्ही हा नियोजन ठेवलेला आहे फ्रेंड्स. तर चला भेटूया आता सकाळी. बालिका प्रिय सधमाती सज्जन हो आर बुद्धाब्द वर्ष 2569 पौर्णिमा सकाळच्या प्रहरी बौद्ध साहित्यामध्ये उल्लेखित केल्या गेलेला बुद्धा श्रेष्ठ शास्ता बुद्धांना साक्षी घेऊन त्यांच्या गाथांचे पुरस्कार अनुमोदन करून आलेल्या पूजनीय भिक्खू संघाच्या द्वारा दिलेली धम्मं नमामि संघं नमामि गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मपदं समादयामि ईशरणेन सद्दिशना आकाशात भूमध्या देवाला त्याच दिवशी या निसर्गाच्या सोबत आपण अलिखित करार केला. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, कधीतरी मृत्यू येणारच आहे. कधी अपवादात्मक तुझ्याच घरात मृत्यू आला असे नाही. जगाच्या पाठीवरती एक परिवार, एक कुटुंब असे दाखव की ज्यांच्या घरात आईचा मृत्यू झाला नाही, वडिलाचा मृत्यू झाला नाही, भावाचा मृत्यू झाला नाही, बहिणीचा मृत्यू झाला नाही, पतीचा मृत्यू झाला नाही, पत्नीचा मृत्यू झाला नाही, प्रिय ज्ञाती संबंधी नातलग मित्र ज्ञात कोणाचा ना कोणाचा तरी मृत्यू झालाच. एक घर असं नाही की आम्हाला मृत्यूचं दुःख कळलंच नाही. बुद्ध म्हणतात, हे सज्जना, मृत्यू अटळ, मृत्यू समान, मृत्यू त्रिकाला बाधित सत्य, मृत्यू आपल्यापासून इतरापर्यंत, इतरापासून आपल्यापर्यंत. आज माझ्या घरात, उद्या कोणाच्या तरी घरात, कोण जाणे याच क्षणाला अनेक लोकांच्या वाट्याला याही घडीला मृत्यू आलाच असेल. तर बुद्ध म्हणतात की जे जे निसर्गातले लोक जन्मरूपाने इथे दिसतात, आज नाही तर उद्या या जगाचा निरोप घेऊन या निसर्गाला जन्माने मिळालेला पहिला श्वास मृत्यूने शेवटचा श्वास जगातल्या कोणालाच जाता येत नाही. आपण म्हणण्यासाठी म्हणतो अपघात झाला, हे केलं असतं तर टाळता आलं असतं का, ते केलं असतं तर टाळता आलं असतं का, अमुक हॉस्पिटलला नेलं असतं तर जमलं असतं का. बुद्ध म्हणतात, हे सज्जना, एकदा मृत्यू आला की सारं जग जरी आपण उभं केलं तरी त्यातून पळवाट मात्र या जगातल्या कोणत्याच माणसाला काढताच आली नाही. म्हणून मृत्यू आला तर केवळ त्याचा स्वीकार करण्याचं सत्य, धैर्य, सामंजस्य आपण आपल्यात निर्माण करावे. दुःख पत्ता पूर्णत्वास नेण्याकरिता समस्त गायकवाड कुटुंब यांच्याकडून आलेल्या धम्मगुरूला काशाय वस्त्र चिवरदान देऊन या पार्वतीचं आपण पुण्य पार्विता रूपाने पूर्णत्वास नेव्या.
आदरणीय कालकथित विष्णू वामन गायकवाड यांच्या पुण्यकर्मामध्ये आपण अनुमोदित आहे असे जाणूया. आणि आजच्या दान पारमितीचं पहिलं दान म्हणून आदरणीय गायकवाड कुटुंबातील सारे सदस्य, त्यांच्या मुली, त्यांचा परिवार आज पूजनीय भिक्खू संघास काशाय वस्त्र देऊन अनुमोदन देत आहे. मी दानदाता पुढे म्हणेन, आपण शुद्ध चित्ताची एकाग्रता करून दानदाता माझ्या पाठोपाठ. इमं कासावं चीवरं दानं देम पूजेम भन्ते संघो संघो द्वितीयंपि तृतीयंपि इमं कासावं चीवरं दानं देम पूजेम भन्ते संघो संघो सधुदानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना विरता हन्तु गच्छन्तु देवता गता सर्वे बुद्धा सर्वे धम्मा सर्वे संघाय प्रमुच्यति. सर्वांनी म्हणूया, अहं भन्ते साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. आपण सर्वजण 2 मिनिटं आपल्या जागेवरती उभं राहून आपली आदरांजली समर्पित करून शरणार्थी व्यक्त करूया. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी आपापल्या जागेवरती 2 मिनिटासाठी उभे राहून आदरणीय कालकथित विष्णू वामन गायकवाड यांना आपली आदरांजली समर्पित करून त्यांच्या पुण्यस्मरणाचे अनुमोदन करूया. नत्थि मे शरणं नय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवदेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं नय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवदेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं नय्यं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवदेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं नय्यं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवदेन होतु मे जयमङ्गलं. साधु साधु साधु.
तर फ्रेंड्स बघू शकता इथे संध्याकाळचं जेवण आमचं चालू आहे. तोही आम्ही आमच्या घरातच जेवण करायला घेतलेलं आहे आणि आम्ही दिवसभर इथेच आहोत. हे घर आमचं जुनं आहे, म्हणजे आम्ही इथे आता राहत नाही. आणि इथे सकाळी कार्यक्रम जो झालेला आहे बघू शकता, इथे माझ्या पप्पांचा बॅनर आहे. खूप अशा गोष्टी आहेत तिथे सांगायच्या, पण ठीक आहे, भेटूया पुढे.